f of x and g of x are differentiable function. Differentiable or a differentiable function in open interval AB. Third, g dash of x not equal to 0 at any value c which belongs to the open interval AB at x is equal to c which belongs to the open interval AB, then there exists a value x is equal to c in the open interval AB such that f dash of c upon g dash of c is equal to f of b minus f of a divided by g of b minus g of a. This is our equation statement. Now what is the difference between the Lagrange's mean value theorem and this Cauchy's mean value theorem? Basic difference सांगता येईल काय दोन्ही मध्ये? हॅलो, कंपोजिट फंक्शन आहे याच्यात. कंपोजिट नाही मॅडम, ते दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत. एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर द टू डिफरंट फंक्शन्स. मी आता आपण रोल्स आणि याला कुठलं कन्सिडर केलं होतं? फक्त एकच फंक्शन होतं आपलं, बरोबर आहे. कॉचीचं काय आहे, त्यांनी दोन फंक्शन साठी प्रूफ करून सांगितलं, दिला की तो पॉईंट सी हा त्यांनी पॉईंट एक्झिस्ट करून दाखवला. त्यासाठी काय सांगितलं त्यांनी? कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी, आणि तिसरा कंडिशन त्यांनी ऍडिशनल दिली, जी डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0 ऍट सम एक्स इज इक्वल टू सी विच बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल एबी. त्यांनी काय म्हणतं इनडायरेक्टली, जी डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. येते का लक्षात? असं त्यांनी काय सांगितलं? जी डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0. येस, असं त्यांनी का सांगितलं स्टेटमेंट मध्ये? कारण लक्षात येते का कोणाच्या? काय सांगितलं त्यांनी? जी डॅश ऑफ सी नॉट इक्वल टू 0. हॅलो हॅलो हॅलो, माझा आवाज येतो का सर्वांना? हॅलो, येस सर. हा, त्यांनी ही रिस्ट्रिक्शन कशासाठी दिली हो? जी डॅश ऑफ सी नॉट इक्वल टू 0. जी डॅश ऑफ एक्स जर तुम्ही ही व्हॅल्यू 0 आली सपोज कुठल्या तरी एका सी साठी, तर ही व्हॅल्यू माझी 0 येईल. एनिथिंग अपॉन 0 व्हॉट इज द व्हॅल्यू? 0. No, infinite, infinity, or we can say not define. What we can say? Not define. Getting my point? त्याच्यामुळे त्यांनी रिस्ट्रिक्शन टाकलं की जी डॅश ऑफ सी, सी विच बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल ए बी, त्या पॉइंटला त्या जी डॅश ऑफ एक्स 0 येता कामा नये. येते लक्षात? देन देर एक्झिस्ट अ पॉइंट सी. मग तिथे तो एक पॉइंट सी एक्झिस्ट होऊ शकतो. कसा? या फॉर्मॅट मध्ये. गेटिंग? हॅलो, समजते का? येस सर. ओके, देन कंप्लीट इट. ओके, आता कंप्लीट करावं. येस, हॅलो, येस, हॅलो, आलं का सर्वांचं? स्टेटमेंट लिहून झाली सर्वांची? येस सर. Next, now example. First, verify Cauchy's mean value theorem
Verify Cauchy MVT for f of x is equal to root of x plus 9 root of, sorry, yes, it is g of x is equal to root of x in the closure interval 0 16, in the closure interval 0 16. येईल का? हॅलो, लिहिलं का सर्वांनी एक्झाम्पल? हॅलो, Yes, sir. हा, मी आता आन्सर सॉल्व्ह करतोय बघा. क्लिअरली दोन फंक्शन गिवन आहेत आणि इंटरवल दिलाय. therefore it is example of Cauchy's mean value theorem आणि क्लिअरली सांगितलंय verify Cauchy's mean value theorem. therefore let the first given function f of x is equal to root of x plus 9, g of x is equal to root of x, and what is the value of a here? 0, b is equal to 16. okay. therefore first condition काय सांगतात हे? f of x and g of x are continuous function. Okay, are continuous function in the closed interval 0 16. Okay, second, f of x and g of x are, yes, differentiable function in open 0 16. and the third part is just run the same as it is condition, g dash of x not equal to 0 for all x belongs to the open interval ab, for all x belongs to the open interval ab, and then there exists a value x is equal to c which belongs to the open interval ab. वाटल्यास मी लेवल तसंच लिहितो ab such that, yes, what is the statement? Statement काय त्याचं? f dash of, yes, c upon C upon G dash of C. c is equal to f of b minus f of a divided by g of b minus g of a. Getting? This is our start. पहिला पार्ट समजला का सर्वांना? theoretical आहे, as it is मी put up केला तिथे. Everyone have understood this one? Any Yes, doubt in sir. this? ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे? हा, हे तिसऱ्या कंडिशन वरती मी थोडंसं फोकस करतो बघा. g dash of x not equal to 0 for all value which belongs to the open interval 0 a and b. आपलं a and b किती आहे? 0 आणि 16 ला सोडून तुम्ही त्यातली आतली कुठलीही व्हॅल्यू ठेवा याच्या डेरिव्हेटिव्हची, याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये 100% दॅट विल नॉट बी इक्वल टू 0. ती व्हॅल्यू कधीच 0 येणार नाही. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1/2 टाइम्स रूट एक्स असं काहीतरी येणार आहे. 0 आणि 16 मधली कुठलीही पॉझिटिव्ह व्हॅल्यू इथे ठेवली तर आन्सर किती येणार आहे आपलं? इट विल बी अ फायनाइट व्हॅल्यू. एम आय करेक्ट? बरोबर का माझं? बरोबर आहे का माझं? हॅलो, एक्सच्या कुठल्याही फायनाइट व्हॅल्यूला तुमचा जी डॅश ऑफ एक्स कधीच इनफायनाइट येणार नाही, कधीच तो 0 येणार नाही. बरोबर आहे का माझं? सिंगल फंक्शन आहे तो 0 येणारच नाही, कारण फक्त 0 लाच तो 0 होईल आणि 0 आपण ओपन इंटरवल म्हणतोय. ओपन म्हणल्यानंतर तो पॉइंट एक्सक्लूड असतो. बरोबर आहे का माझं? पॉइंट तो कसा असतो? एक्सक्लूड. तो पॉइंट त्या इंटरवल मध्ये कन्सिडर होत नाही. गेटिंग? समजतंय का बघा? लक्षात आलं का थर्ड पॉइंट? त्याने ते का सांगितले तसं? हॅलो, हा, ओके. येस, ओके. आता बघूया एक्झाम्पल. आपल्याला एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज लागतील, आता सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया आपण. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आपला? रूट ऑफ एक्स प्लस 9. ठीक आहे, मी इथे एक लाईन घेतो आणि इकडे आहे आपला
जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स किती आहे? रूट एक्स. येस. स्टार्ट विथ एफ डॅश ऑफ एक्स. व्हॉट इज द रूट ऑफ एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह? रूट एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह 1/2 1 root अपॉन x. 2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश. याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? 1. करेक्ट आहे का माझं? therefore f dash of c is equal to what is the value? 1 upon 2 times root of किती येणार व्हॅल्यू? c plus 9. बरोबर आहे का माझं? ओके. therefore f of b याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवली रूट ऑफ b ची व्हॅल्यू किती आहे आपली? 16. 16. f of 16 is equal to root of 16 plus 9. किती आहे ती व्हॅल्यू याची? 5. करेक्ट आहे का बघा? f of a किती आहे माझा? 0. 0 plus 9 which is equal to what is the value? 3. आले का सगळ्या व्हॅल्यू? पहिला मी f of x साठी घेतल्या. आता सगळ्या व्हॅल्यू कोणासाठी फाइंड आउट करायच्या परत? g of x साठी सेम. g dash of x किती येतोय? 1/2. ओके. g dash of c किती आले व्हॅल्यू? 1/2 टाइम्स रूट c. करेक्ट. आता g of b म्हणजे किती येतो? g of 16 is equal to root of 16. What is the value? g of a that is g of 0 that is root 0 is equal to 0. डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू पुटअप करू नका. कशामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे? इक्वेशन मध्ये, फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे. आले का सगळे व्हॅल्यू? ठीक आहे. नाउ इक्वेशन स्टार बिकम्स therefore equation star becomes पहिला f dash of c. f dash of c किती आला आपला? इट इज 1/2 टाइम्स c plus 9. बरोबर का? Yes, sir. अपॉन g dash of c it is 1/2 times root of c which is equal to f of b किती आला आपला? 5 minus 3. बरोबर ना? 3 अपॉन g of b 4. minus 0. 0. Do the calculations now. This 2 get cancel. हा रूट c न्यूमरेटरला जाईल. कसं येणार हे? रूट c अपॉन रूट ऑफ c प्लस 9. सिम्प्लिफिकेशन माझं बरोबर आहे का बघा? a बाय b डिवायडेड बाय c बाय d असेल तर कसं होतं हे? हा d वरती जातो आणि हा b खाली येतो. ad अपॉन bc. बरोबर आहे का माझं? हॅलो. येस. Yes, sir. Yes, sir. ओके. विच इज इक्वल टू 5 minus 3 इट इज 2/4. बरोबर आहे? 1/2 Yes. म्हणू शकताय किंवा 4 रूट c इज इक्वल टू 2 टाइम्स रूट ऑफ c प्लस 9. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. 16c इज इक्वल टू 4c प्लस 9. आपल्याला फक्त c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. विच इज इक्वल टू 16c इज इक्वल टू 4c प्लस 36. करेक्ट. बरोबर आहे का? इथं काय केलंय आपण? Yes. स्क्वेअरिंग. 16c minus 4c is equal to 36. That is 12c is equal to 36. C is equal to 3. C is equal to 3. 3, which belongs to the open interval 0, 16. This is our answer. Getting? समजलं का बाळांनो? हॅलो. Yes, sir. फर्स्ट डेफिनेशन, सेकंड पार्ट व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, थर्ड पार्ट व्हॅल्यू पुटअप केल्या. ओके. इथं फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त येते का लक्षात सर्वांना? ठीक आहे. कम्प्लीट करा आता हे फर्स्ट पेज. फर्स्ट थिंग
सर ओव्हर. नेक्स्ट पेज. कम्प्लीट केलं. नेक्स्ट. कम्प्लीट केलं का? Yes, sir. हा. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सर मागचं पेज दाखवा एवढं. हे नाही ते मागचं. झालं. ओके. हा. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. सेकंड सॉरी थर्ड एक्झाम्पल. f of x is equal to root of x plus 4. f of x is equal to root of x. Sir, G of X. G of x in 0 and कितीचं परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे इथं. नो. सपोज 4 केलं. येस. हा. इंटरवल कन्सिडर करा 0 to 4 and our first function is yes x plus 5. लक्षात आलं आता? येतं का सर्वांना सॉल्व्ह करायला हे? हॅलो. Yes, sir. सेम एकदम सेम एक्झाम्पल आहे. सॉल्व्ह करा आणि मला आन्सर सांगा काय ते. सॉल्व इट अँड टेल मी द आन्सर एव्हरीवन. हॅलो बॉईज मधून. येस सर. हा. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं सेम टाईपच आहे. सॉल्व्ह करून मला आन्सर सांगा. आणि ISC चे मार्क मिळाले ना सर्वांना? नो सर. Yes, sir. जर तुमचा मेल आयडी करेक्ट असेल Yes, तर तुम्हाला आज मेसेज आला असेल बघा. मी हा, आल्यानंतर sir. 12 ते 1 वाजता तुम्हाला साधारण सोडलेले आहेत आन्सर्स. आणि त्याच्यामध्ये आन्सर्स वगैरे पण दिलेले आहेत. पहिला नको सेकंड मेल कन्सिडर करा. बरोबर आले का? कुणाला काही प्रॉब्लेम नाही ना टेस्ट मध्ये? आणि ते युनिव्हर्सिटीचे मार्क आहेत बरं का, त्यामुळे ते कन्सिडर करा. त्याच्यामध्ये काही पण चेंज होणार नाही. आउट ऑफ 30 ते मार्क कन्सिडर केले जातील.
हॅलो हा सर, ते आन्सर सेट मध्ये मला 3 चुकले, 26 मार्क मिळाले. असं होणार नाही सर, बघा नीट व्यवस्थित. मी चेक केले, 3 क्वेश्चन चुकलेत आणि 26 मार्क दिलेत. 27 ते पाहिजे. सर कुठलं तर अजून एखादं चुकलं असणार आहे. क्वेश्चन 30 असणार ना? हा सर, सर्व चेक केले तर 3 अहो चुकलेत. क्वेश्चन 30 आहेत, बरोबर आहे. हा मग तुम्हाला किती चुकलं म्हणताय ते? माझे 3 चुकले ते. तुम्हाला आन्सर आले, त्याची आन्सर की आहे तुम्ही व्हेरीफाय केली का? होय सर. व्ह्यू स्कोर केलं का तिथं? हा मग 30 काय दाखवतंय? 30 बरोबर आहे सर. ते रॉंग आन्सर आहेत ना, ते नाही ते. अरे बा, टोटल 29 मार्क असायला पाहिजे तिथं, 30 मार्क असायला पाहिजे टोटल, बरोबर आहे. म्हणजे 30 म्हणजे काय म्हणतो त्याला, रेड आणि ते करेक्ट, रॉंग आणि राईट, असे किती 30 पाहिजे तुझ्याकडे. तू म्हणतोय तुझे 30 म्हणजे 3 चुकलेत, बरोबर आहे. मग 27 बरोबर दाखवतोय का ते? होय. 27 करेक्ट दाखवतोय आणि तरी पण मार्क 26 दाखवतोय. स्क्रीनशॉट टाक बरं मला असं सगळ्यांचं काढून. बरोबर. बघूया असं कसं होतंय. असं अजून कोणाचं झालंय का? असं अजून कोणाचं झालंय का की ह्याच्यासारखं 3च चुकलेत आणि 26 मार्क पडलेत असं? किंवा 27 करेक्ट दाखवतोय आणि मार्क 26च दिले, असं आहे का कोण? असं आहे का कोण? ठीक आहे, हा हे कम्प्लीट करा एक्झाम्पल आता लवकर. सर तुम्ही पहिल्यांदा पाठवले होते त्यात 3 चुकलेत, मार्क बरोबर आहेत तेवढी, आणि नंतर अजून एकदा तुम्ही पाठवले त्यात 4 चुकलेत, म्हणजे कसं काय? 4 चुकले, मार्क किती दिले? 26. हा, बरोबर आहे. मग ते म्हणजे डबल पाठवले तुम्ही? नाही, जे दुसऱ्यांदा पाठवलं ना ते एक क्वेश्चन चुकला होता तो, तरी पण काही मुलांना मार्क कमी पडले होते त्याच्यामुळे. एका क्वेश्चनचं आन्सर चुकलं होतं आम्ही देताना, म्हणून तुम्ही करेक्ट करून पाठवलं. मग तुम्हाला पहिल्यांदा 27 असतील, नंतर 26 झाले असतील, बरोबर आहे का? हा, मग ते क्वेश्चन तुमचं चुकलं होतं, आमचं पण चुकलं होतं, त्यामुळे तुम्हाला ते मार्क मिळून गेला होता, ते मी करेक्ट केले ते. ओके ओके. सर काय म्हणताय? आम्हाला नाही आलं काय नाही आलं? मार्क्स. मेल, तुम्ही कुठला मेल ईमेल आयडी, नाही आला. कुठला मेल आयडी दिलाय त्या मेल आयडीला येतं मॅडम ते. नाही आलं सर. मग मेल आयडी ओपन करून बघा चालू आहे का तो. माझाच दिलाय, नाही आला. काय म्हणताय? चालू आहे. चालू असेल तर मग सगळ्यांना आल्यामुळे चालू आहे तुम्हाला हो सर. अहो सगळ्यांना आल्यामुळे तुम्हाला पण यायला पाहिजे होता, असं म्हणतो मी. हॅलो. हा, तर आता आले बरोबर, 27 आले. आलेत ना आता 27 आले. आत्ता? म्हणजे 10 मिनिटापूर्वी आले. हा, नाही 10 मिनिटापूर्वी नाही, आम्ही 2-3 तास झाले आता सोडून, म्हणजे साधारण तर 1 वाजता मी सोडलंय बघ. मग नेटवर्क मुळे वगैरे लेट झाला असेल, माहित नाही. ओके, हा. अजून कोणाचा काय प्रॉब्लेम आहे? जर कोणाला मार्क आले नसतील तर तुम्ही मला पर्सनली विचारावं लागेल, कारण त्याला ऑप्शन नाहीये काही. तुम्ही मेल आयडी करेक्ट दिलाय तर ते मेल आयडीला सर्वांना मार्क गेलेले आहेत. सर सर मी करेक्ट दिलाय पण नाही आला आणखी. येईल मॅडम, हो, बघा आज वाट बघा. सर हा पहिल्यांदा 23 मार्क आले, त्यांना पुन्हा 2दा पाठवले का तुम्ही? हा, दुसऱ्यांदा आलेले करेक्ट आहेत. हा, दुसऱ्यांदा आलेले करेक्ट. टेस्ट मध्ये असे कुठले क्वेश्चन्स होते का जे सॉल्व्ह झाले नाहीत वगैरे? आणि विशेष म्हणजे डी मध्ये एक पण आउट ऑफ आउट नाहीये, तिकडे जी मध्ये आहेत पण डी मध्ये नाहीये कोणी. हे विशेष आहे, पण ऍटलिस्ट 1-2 तरी मुलं आउट ऑफ आउट पाहिजे होती. इतकं अवघड होती का टेस्ट? हॅलो,
इतकी अवघड होती टेस्ट? ओके, नाहीतर आपली प्रॅक्टिस कमी पडली असा याचा अर्थ होतो बाळांनो. थोडीशी प्रॅक्टिस वाढवा. सोपी होती टेस्ट, अशी काय अवघड नव्हती. अवघड होती का टेस्ट? नो सर. नाही, चॅप्टर टेस्टला भरपूर मुलांना 20 पैकी 20 आहेत असं म्हणतोय. चॅप्टर टेस्टला भरपूर मुलांना आहेत, म्हणजे 19, 20, 19, 20. पण इथं ISC ला नाही पडले. मला समजलं नाही कशामुळे. म्हणजे ISC चा पेपर अवघड होता असं म्हणायचंय का? मला ते काय म्हणजे क्लिअर नाही झालेलं. बघा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा. डाऊट असेल डाऊट विचारा, आपण ते क्लिअर करूया. ठीक आहे. बोला आता. हा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आता. आणि अपसेट रोल नंबर्स मी टेलिग्राम चॅनलला टाकले होते. तुम्ही डायरेक्ट फेल होतात बरं का. जे ISC ला अपसेंट असतात ती मुलं डायरेक्ट युनिव्हर्सिटी एक्झामला फेल होतात. रोल नंबर 2, 25 and 59. रोल नंबर 2, 25 and 59. Directly they will be considered fail in engineering mathematics 1. हॅलो सर. एक्झामला 70 out of 70 Sir. पडतात. हा सर 25 एक्झाम दिली ना मी सर. मग अपसेंट कसं काय आली तिथे तुमचे मार्कच नाही आले हो? मला मार्क आलेत ना सर, 23 मार्क आलेत ना. आलेत का? हा. एक मिनिट. नाही, मी जीचं सांगितलं. डीचं सांगतो. D 16, 57 and 60. मी जी चे रोल नंबर्स कन्सिडर करतो. D16, D57 आणि D60 हे जे D चे रोल नंबर्स आहेत अपसेंट. लक्षात ठेवा, जर तुम्ही ISC मध्ये जर अपसेंट असाल किंवा फेल असाल तर ऑटोमॅटिकली तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पण फेल कन्सिडर केले जाणार आहे. तुम्हाला माहित असतं. आणि आपण ISC चे मार्क चेंज करत नाही. जे मिळाले ते मिळाले असं असतंय. मी ते अगोदर पण सांगितलं होतं. टर्मवर्क वगैरे मी एक्सप्लेन करून दिला होता त्यावेळेस. इथं कुठल्याही प्रकारचा चेंजेस केले जाणार नाहीत. जे असतील ते असतील, तुमचे फायनल मार्क्स असतील, त्यात चेंज होणार नाही. ठीक आहे. एखाद्या वेळेस चॅप्टर टेस्टला फेल कन्सिडर केलं जाऊ शकतं, अपसेंट कन्सिडर केलं जाऊ शकतं, पण ISC नो एक्सक्यूज. आणि चेंज पण कन्सिडर केला जात नाही, कुठलाच केला जात नाही. ठीक आहे, चला. किती आला याचा आन्सर? कुणाचा आलाय का? इन शॉर्ट मी डायरेक्ट लिहितो बरं का फटफट. F ऑफ B किती येतो? F ऑफ 4, 3. 3 F ऑफ A किती येतो? 0. √5 नाही. √5 सर. हा, F ऑफ A किती आला? √5 √5. येस, ठीक आहे. नंबर्स येणार बहुतेक वाटतं मला. हा, चला. G ऑफ B 2 आणि G ऑफ A 0. ओके, चला. मग आता F डॅश ऑफ C. F डॅश ऑफ C किती येणार? 1/2 टाइम्स रूट ऑफ x प्लस C प्लस 5. करेक्ट आहे का हे? येस सर. आणि G डॅश ऑफ C किती येतो? 1/2 टाइम्स रूट ऑफ C. इक्वेशन येणार 1/रूट ऑफ C प्लस 5 डिवायडेड बाय 1/रूट ऑफ C विच इज इक्वल टू, हे किती येतं? 3 - √5 अपॉन 2 - 0. ठीक आहे. मग हे किती येणार? √C अपॉन √C प्लस 5. हे 3 - √5 डिवायडेड बाय 2 इकडचा कॉन्स्टंट आला विच इज इक्वल टू 2 टाइम्स. हे कॅल्क्युलेटर टाकलं, याची व्हॅल्यू किती येते? 3 - √C त्याची व्हॅल्यू किती येते बघा? .76 सर. न्यूमरेटर का टोटल? नाही, न्यूमरेटर. शिफ्ट ABC प्रेस करा की. शिफ्ट A बाय B नी व्हॅल्यू का नाही येत काय फ्रॅक्शन मध्ये?
येणार नाही. नाही सर. पॉईंट किती आला? 76. हा. ओके, अपॉन 2. आता क्रॉस मल्टिप्लाय केला, 2 रूट सी इज इक्वल टू 0.76 इंटू रूट ऑफ सी प्लस 5. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. Squaring on both side, 2c is equal to 0.76 into 0.76 square into c plus 5. करेक्ट आहे? आता याला मल्टिप्लाय करा, 2c is equal to, किंवा ही टर्म, बरं ठीक आहे राहू द्या, कुठेतरी चुकलंय का? 4 येते इथे. सर 4c येत आहे. 4c येते. Yes. 4c is equal to, yes, 0.76 चा स्क्वेअर किती येतो? 0.00 किती आला? 0.5776. 0.76 चा हा. 0.00 यायला पाहिजे मग. नाही सर. ए 0.76 चा स्क्वेअर किती येतं? 5776. हा हा हा, ओके, 4 डेसिमल पॉइंट येणार ना. राईट राईट. 0.577. 0.5776 चा स्क्वेअर घेतला ना तुम्ही कॅल्क्युलेटर वरती, येस सर. इंटू सी प्लस इंटू 5, या आल्या नंबरला 5 ने मल्टिप्लाय करा बरं. 0.5776 ला 2.888. 2.888. ठीक आहे. मग आता हे सबस्ट्रॅक्शन करा, सी ची व्हॅल्यू किती येते मग? टेल द व्हॅल्यू ऑफ सी. 4c मायनस 0.7 काय सांगितलं? 76 सांगितलं होतं नाही, 5776c इज इक्वल टू 2.88. बरोबर आहे. यांच्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन किती येतं बघा, आणि डिवाइड करायचं. किती आलं? 3 पॉइंट समथिंग. बरोबर का? 3.4 or what? 4 minus 0.57 किती आलं? 4 minus 3.4224. हा. आता रेशो घ्या दोघांचा, c इज इक्वल टू किती येते बघा? 0.84. येस, विच बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल. किती सांगितलं आपण? 0 4. 4. बरोबर आहे. विच बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल 0 4. दिस इज द आन्सर. आलं का सर्वांचं आन्सर? मार्क करून घ्या, आन्सर लिहून घ्या. तिसरं एक्झाम्पल आहे, एक फंक्शन log x आहे, दुसरा फंक्शन 1/x आहे, आणि इथं इंटरवल आहे 0 e. ई म्हणजे तो इसेंट्रिसिटीचा ई आहे, आणि याची व्हॅल्यू असते 2.71. याची व्हॅल्यू असते 2.71. ओके, सॉल्व करा. एक एफ ऑफ एक्स आणि एक जी ऑफ एक्स कन्सिडर करू. एक एफ ऑफ एक्स आणि एक जी ऑफ एक्स. लॉग ऑफ 1 किती असतो? लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू 0. लॉग ई किती असतो? 1. 1. गुड, माहिती आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग करा सॉल्व. ठीक आहे, एवढे एक्झाम्पल. इकडचं राहिलंय काय लिहायचं? हे तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं तुम्ही. व्हॅल्यू इथं आन्सर आहे बघा, त्याचा आन्सर कन्सिडर करा. अँड दिस इज द न्यू एक्झाम्पल, थर्ड लास्ट एक्झाम्पल फॉर टुडे सेशन. ठीक आहे, ते कम्प्लीट करा तेवढं. सॉल्व करता येईल ना हे? हॅलो, सर्वांना सॉल्व करता येईल का बाळंते? Yes, sir. येस सर.
हॅलो, आलं का आन्सर? एफ ऑफ एक्स किती येतोय? 1/x. एफ डॅश ऑफ सी 1/c, बरोबर आहे. एफ ऑफ बी किती येतोय? 1. log e which is equal to 1. f of a that is log 1 which is equal to 0. 0. नेक्स्ट काय आहे? g dash of x किती येणार आहे? -1/x², बरोबर ना? 1/x चा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट g dash of c is equal to -1/c². g of b म्हणजे 1/e आला इथे. g of a किती येतो? 1, बरोबर आहे. आता सगळ्या व्हॅल्यू जर स्टार मध्ये पुटअप केलं तर कसं येतं बघा. 1/c डिवायडेड बाय -1/c². g of b आला 1 - 0 आणि हे येतं g of b 1/e -1. ओके, स्क्वेअर c गेट कॅन्सल म्हणजे हा होणार -c इज इक्वल टू न्यूमरेटर आला 1 आणि खाली क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1 - e/e which is equal to e/1 - e. Therefore c is equal to e/e -1. Now just check the value of this e/e -1. किती येते बघा. that is the value of c. किती येते? e म्हणजे मी सांगितले तुम्हाला आन्सर तुमच्या कॅल्क्युलेटर ते आहे बघा ते 2.71. 2.71 - 1 is equal to what is the answer? Hello, 1.56. 1.56. सर्वांची सेम आली आहे का? Which belongs to the open interval 1 and e. Which belongs to the open interval 1 and e. This is our answer. This is our answer. सर्वांना आन्सर हे मिळालेत ना? MCQs, नोट्स आणि एक्झाम्पल्स या युनिट साठीचे चेक केलं का सर्वांनी? गुगल तो डायरी चेक केली का सर्वांनी? येस सर. हा,
त्याच्यामध्ये आहेत ऍडिशनल एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे असतील तर मीन व्हॅल्यूचे थेरमचे मिळणार नाहीत, पण उरलेल्या टाईपचे एक्झाम्पलचे आहेत तुम्हाला तिथे मिळून जाईल. ठीक आहे. आणि मीन व्हॅल्यू थेरमचे मी जेवढे एक्झाम्पल घेतले तेवढे मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. थांबूया आपण इथे आता. सर हा बोल. तर ते मार्क्स आले नाहीत ते पहा ना. तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप करा मॅम, ओके सर. कारण तुमचा मेल मे बी चालू नाही, काहीतरी इश्यू आहे त्याचा, म्हणून तुम्हाला आले नाही. कारण सगळ्यांना मार्क गेलेले आहेत ते. ठीक आहे. मग तुम्ही तसं मला व्हॉट्सअप करा किंवा व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला तुमचे मार्क सांगेन. ठीक आहे. ओके सर. असं ग्रुपवर नाही सांगू शकत, तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला सेंड केलं जातं. हो. लक्षात ठेवा, जी मध्ये एक पण आउट ऑफ आउट नाहीये, तर पुढच्या आयएसएल असं नकोय. पुढच्या आयएसएल ला चांगलं प्रिपरेशन करायचं. ठीक आहे. हा, ठेवू का? सर आजचे लेक्चर गुगल शीट वर टाका. हो टाकलेत. येस.